वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव आहे SNI. तर मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचं छोटंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला करून देतोय. तर आपला पहिला पॉईंट असेल व्हॉट इज SNI. दुसरा पॉईंट असेल कन्फर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय की SNI मध्ये जो प्रोडक्ट भेटणार आहे त्या प्रोडक्टचं कन्फर्मेशन काय असेल, इन्व्हर्जन असेल का रिटेन्शन असेल का मिक्सचर असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये भेटणार आहे. तिसरा पॉईंट रिअरेंजमेंट इन SNI मध्ये जर रिअरेंजमेंट पॉसिबल आहे का नाही. त्याच्यानंतर ह्या एपिसोडचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कम्पॅरिझन ऑफ SNI विथ SN2 अँड NGP. तर मग बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतीलच. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉईंटला. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या पॉईंटला सुरुवात करू. पहिला पॉईंट असेल आपला व्हॉट इज SNI. राईट. थंबनेल वरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की याचं लॉंग फॉर्म काय. तरी पण एकदा इंट्रोड्यूस करून देतो मी. चला मग यस म्हणजे काय असेल. यस फॉर यस, व्हेरी गुड, सबस्टिट्यूशन. N for nucleophilic and I for internal or intramolecular. राईट. तर हे झालं लॉंग फॉर्म ऑफ SNI. पण आपला पॉइंट सुरू होईल आता. इथं जो आपला कन्सेप्ट असेल तो म्हणजे असेल कन्फर्मेशन ऑफ प्रोडक्ट. कन्फर्मेशन ऑफ द प्रोडक्ट. राईट. तर आपला प्रश्न काय होता की SNI मध्ये रिटेन्शन भेटणार की इन्व्हर्जन भेटणार. सध्या तरी इथं लक्षात ठेवायचं की SNI मध्ये रिटेन्शन भेटतं. पण का भेटतं याच्यासाठी मात्र तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कारण त्याच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की SNI मध्ये रिटेन्शन का भेटला. चला तर मग काय म्हटलं मी की ह्या रिॲक्शन मध्ये SNI मध्ये जो प्रोडक्ट भेटेल ते प्रोडक्ट कसं असेल, रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन. रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन म्हणजे काय, जर समजा आपण एक रिॲक्शन घेतली त्याच्यामध्ये सांगितलं की रिॲक्टंट आहे आणि तो प्रोडक्ट मध्ये चालला, आपल्याला कम्पेअर कोणाचं करायचं, फक्त रिॲक्टंट आणि प्रोडक्टचं. जर रिॲक्टंटचं कन्फर्मेशन जर सपोज R असेल तर प्रोडक्टचं सुद्धा कन्फर्मेशन काय असेल, Rच असेल. रिॲक्टंटचं कन्फर्मेशन जर येस असेल तर प्रोडक्टचं सुद्धा कन्फर्मेशन येसच असेल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय भेटणार आहे, रिटेन्शन भेटणार आहे. म्हणजेच लिव्हिंग ग्रुप रिॲक्टंट मध्ये ज्या साईडनं प्रेझेंट होता त्या साईडनं तुमचा न्यूक्लिओफाईल अटॅक करणार आणि लिव्हिंग ग्रुपचीच जागा घेणार. म्हणजेच तुम्हाला काय भेटणार आहे, रिटेन्शन भेटणार आहे. दुसरा पॉईंट तुम्हाला आणखी लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे काय, रेट ऑफ रिॲक्शन is directly proportional to the concentration of substrate and concentration of nucleophile. म्हणजे अशा प्रकारचं रिलेशन आणखी तुम्हाला कुठं भेटलं होतं, दोघांमध्ये भेटलं होतं. यस, आठवते NGPचा ज्यांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांनी सर्च विंडोवर जायचं, टाईप करायचं नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन बाय केमिस्ट्री. आणि दुसरा असेल SN2. याच्यासाठी सुद्धा सेम SN2 सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन बाय केमिस्ट्री. तर त्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिझम भेटून जातील. म्हणजे आता हे मेकॅनिझम समजायला सोपं जाईल. चला, NGP मध्ये जो प्रोडक्ट भेटला होता त्याचं काय होतं, रिटेन्शन. आणि SN2 मध्ये जो प्रोडक्ट भेटला होता त्याचं काय होतं, इन्व्हर्जन. म्हणजे शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं, रिटेन्शन म्हणजे काय, फ्रंट साइड अटॅक. कधी भेटतो आपल्याला, जेव्हा फ्रंट साइड अटॅक होतो, फ्रंट साइड अटॅक. आणि इन्व्हर्जन कधी भेटतो आपल्याला, ज्यावेळेस बॅक साइड अटॅक होतो, बॅक साइड अटॅक. म्हणजे आपल्याला SNI मध्ये जो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे तो अटॅक कोणत्या साइड होणार आहे, फ्रंट साइड अटॅक. चला तर मग त्याला एक्सप्लेन करूत आपण एक्झाम्पल सोबत. पहिले एक्झाम्पल, जे वर्ल्ड फेमस एक्झाम्पल SNI साठी वापरतात ते एक्झाम्पल घेऊत आपण. ते म्हणजे काय, ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड ऑन अल्कोहोल.
जनरल रिॲक्शन लिहितो मी, त्याच्यानंतर आपण त्याला एक्सप्लेन करू. आर बॉन्ड OH प्लस SOCl2 म्हणजे कोण, थायोनिल क्लोराईड. इथं लिहितो मी थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईड. तर पुढं काय भेटणार आहे आपल्याला, आर बॉन्ड Cl प्लस काय भेटणार आहे, SO2 अपवर्ड ॲरो HCl अपवर्ड ॲरो. आपण काय सांगतो, हे पार्ट केला असेल तुम्ही, की दिस रिॲक्शन इज द बेस्ट रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल बिकॉज द बाय प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड इन गॅसियस स्टेट. हे रट्टा मारला असेल तर ठीक आहे. तर ते बरोबर आहे की SO2 आणि HCl गॅसियस स्टेटमध्ये तयार झाल्यामुळं ते इव्हॉल्व्ह होतील, निघून जातील, म्हणजे कोणत्याही प्रकारची रिव्हर्सिबल रिॲक्शन होणार नाही, पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे काय, हा जो प्रोडक्ट भेटतोय तो एकदम प्युअर भेटतोय, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फिल्टरेशन किंवा सेपरेशन मेथड वापरण्याची गरज नाही. हे आपण पाठ केलेला आहे. चला मेकॅनिझम बघूत आपण. मैकेनिज्म है ना, मचाएंगे, जिसको समझ में नहीं आया उसको भी समझाएंगे. तर मेकॅनिझम मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊत. CH3. प्रॅक्टिस करत राहा माझ्यासोबत, नुसता व्हिडिओ बघण्यात काही फायदा नाही. इथं लिहितो आपण PH, इथं लिहितो H आणि इथं घेऊत आपण O बॉन्ड H. थायोनिल क्लोराइड, राईट. तर S कडे काय, ऑक्सिजन कडे लोन पेअर आहेत, S कडे पण एक लोन पेअर आहे, नो डाऊट. पण ह्या ठिकाणी कोणाची डोनेट करण्याची ॲबिलिटी जास्त आहे, याच्यावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. तर तुमच्या ऑक्सिजन कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल सल्फरला. आणि सल्फर कडे काय असतात, वॅकंट डी ऑर्बिटल पण असतात. म्हणजे काय होईल, जसा हा इथं PH, इथं H, जसा हा ऑक्सिजन सल्फर बॉन्ड तयार होईल तसा सल्फर क्लोरीन बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार. म्हणजे हा ऑक्सिजन, हा H, जसा सल्फर बॉन्ड तयार झाला तसा क्लोरीन बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. आणि नंतर काय तयार होईल, यस, इथं हायड्रोजन आहे, कंप्लीट बॉन्ड ब्रेकेज झाला तर हा कंप्लीट बॉन्ड तयार होणार S सोबतचा डबल बॉन्ड ऑक्सिजन, याला असं लिहितो मी डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि हा एक काय उरला, Cl, इथे एक काय उरला H, आणि बाहेर काय पडला, Cl मायनस, राईट. हा जो Cl मायनस, लक्षात ठेवा इथं काय होणार आहे, हा जो Cl मायनस आयन आहे, हा Cl मायनस आयन, सॉरी ह्या नाही, ह्या H प्लस वर अटॅक करणार आहे. ह्याच H प्लस वर का अटॅक करणार, कारण याच्यावर चार्ज काय, पॉझिटिव्ह. म्हणजे तो काय करेल, ऑक्सिजन स्वतःचे 2 लोन पेअर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, म्हणून तो H प्लसला एक्झिट करेल. मग हा H प्लस एक्झिट होईल, आणि एक्झिट झाल्यानंतर बाय प्रोडक्ट काय तयार होणार आहे, HCl. बाय प्रोडक्ट काय तयार झाला, HCl. मग काय उरलं खाली, C बॉन्ड CH3 जसा तसा उरला, हा फिनाइल ग्रुप, फिनाइल नंतर हा H जसा तसा, इथं OS डबल बॉन्ड OCl. याचे लोन पेअर त्यांनी स्वतः मेंटेन केले, बाहेर पडला HCl, राईट. मग आता ह्या केसमध्ये काय होईल, इथं जर HCl बाहेर पडला, आता तुम्हाला अटॅक करायचा न्यूक्लिओफाईल, तर इथं इंटरनल अटॅक होईल. म्हणजे काय की इथला जो Cl आहे, ह्या Cl चे लोन पेअर ह्या कार्बनवर अटॅक करतील. नंबर 1 स्टेप घेतो मी, जसा हा अटॅक करेल तसा हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. नंबर 2 स्टेप, जसा हा बॉन्ड ह्या साईडला शिफ्ट होईल तसा हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. नंबर 3 स्टेप. परत एकदा लक्षात द्या, जसा क्लोरीनचा लोन पेअर कार्बनवर अटॅक करेल तसा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लूज होत जाईल, आणि ऑक्सिजन सल्फर बॉन्ड स्ट्रॉंग होईल, डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल. आणि जसा ऑक्सिजन सल्फर मध्ये डबल बॉन्ड तयार होईल तसा Cl ब्रेक होईल. इथं तुम्हाला त्याला पिक्चराइज करून दाखवतो की नेमकं काय झालं. CH3, इथं PH, इथं असेल हायड्रोजन, राईट. समजा मी इथं लिहिला ऑक्सिजन, इथं लिहिला Cl. Cl कडे काय होते, लोन पेअर. जसा हा Cl बॉन्ड याच्यासोबत तयार करेल, मग याच्या डॉटने दाखवतो, जसा हा Cl बॉन्ड डॉटने तयार होईल तसा हा सुद्धा काय होत जाईल, वीक होत जाईल. यस, डबल बॉन्ड O, राईट. जसा हा वीक होत जाईल तसा याच्यामध्ये काय होईल, डबल बॉन्ड कॅरेक्टर येईल, तसा हा काय होत जाईल,
परत वीक होत जाईल. सो याला काय म्हणणार, किती सेंटर झाले, एक सेंटर झाला, 2, सल्फरचा 3 आणि क्लोरीनचा 4, म्हणून याला म्हणणार मी 4 सेंटर्ड. लक्षात ठेवा, 4 सेंटर्ड इंटरमिडिएट, 4 सेंटर इंटरमिडिएट. आणि नंतर मग हा बॉन्ड ब्रेक होईल, हा कम्प्लिटली बॉन्ड फॉर्म होईल, तर हा कम्प्लिटली फॉर्म ब्रेक होऊन जाईल. तर मग स्ट्रक्चर काय भेटेल तुम्हाला, इथं लिहितो मी CH3, समोरच्या साईडनं Cl आलाय, इथं Cl हा हायड्रोजन जसा तसा, राईट. इथं काय असेल आपला PH, राईट. हा झाला प्रोडक्ट. बाहेर काय पडला, SO2, बाहेर काय पडला, SO2 है ना. हा बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक झाला, हा. तर हा बाहेर पडला तुमचा SO2, राईट. आता आपण चेक करू की प्रोडक्टचं कन्फर्मेशन काय असेल. त्याच्यासाठी आपल्याला याचं रोटेशन चेक करावं लागेल. तर रोटेशनसाठी तुम्हाला नंबरिंग माहीत पाहिजे, 1, 2 आणि 3. तर काय रोटेशन, हे झालं R. कन्फर्मेशन काय आलं याचं, R. इथं जर तुम्ही चेक केलं 1, 2, 3, तर याचं पण रोटेशन काय आलं, R झालं. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन. रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन म्हणजे ज्या साईडनं तुमचा OH अटॅच आहे, त्या साईडनं काय अटॅच झाला, Cl अटॅच झाला, म्हणून याला मी काय म्हणलं, रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन. क्लिअर. आता थोडासा ट्विस्ट आहे. जर मी सपोज ह्याच रिॲक्शन मध्ये, ही जी पूर्ण रिॲक्शन झाली ती कशामध्ये झाली, इन absence ऑफ पायरिडिन, इन absence ऑफ पायरिडिन. स्क्रीनशॉट घ्यायचा आणि ही रिॲक्शन लिहायची, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. पण जर सपोज याच्यात जर मी पायरिडिन ऍड केला असता, ह्याच रिॲक्शन मध्ये जर मी पायरिडिन ऍड केला असता, तर काय झालं असतं, लिहून झाले. आता इथं चेंज करतोय मी, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. तर ही रिॲक्शन इथपर्यंत सेम झाली असते, फक्त हा बॉन्ड तयार होतो. ही रिॲक्शन इथपर्यंत सेम झाली असते, नो डाऊट. पहिल्या स्टेपमध्ये सगळं हेच भेटलं असतं, त्याच्यात काही चेंज होणार नाही. इथं मेन चेंज होणार इथून पुढे. पहिल्या स्टेपमध्ये तुमचा ऑक्सिजन याच्यासोबत शेअर करेल इलेक्ट्रॉन, हा बॉन्ड तयार होईल आणि तुमचा हा प्रोडक्ट तयार होईल, बरोबर आहे. तर मग इथं जो प्रोडक्ट तयार होणार आहे, आता तो थोडासा चेंज असेल. इथं तुमचा पायरिडिन यूज होणार आहे. कोण होणार आहे, पायरिडिन. पायरिडिन कडे काय असतात, लोन पेअर. पायरिडिन ऍक्ट्स ॲज अ बेस, आणि हा जर बेस म्हणून काम करत असेल तर तो काय करणार, ह्या H+ ला अबस्ट्रॅक्ट करणार. पहिल्यांदा क्लोरीननी केला होता, कारण कोणीच नव्हतं, त्यांनी काम केलं. आता कोणी जिम्मेदारी घेतली, बेसनी, कारण तुम्ही ऍड केलाय त्याला. तर मग हा ज्यावेळेस पायरिडिन तुम्ही ऍड करता, तर पायरिडिन काय करतो, ह्या H+ ला अबस्ट्रॅक्ट करतो आणि परत तोच कंपाऊंड तयार होतो. फक्त इथं चेंज काय झालं की अबस्ट्रॅक्टर जो आहे, H+ अबस्ट्रॅक्टर, तो चेंज झाला. पहिल्या केसमध्ये Cl- होता, आता कोण आहे, पायरिडिन. तर हा H, बाकी प्रोडक्ट तोच आहे. याला तुम्हाला जर नाव सांगायचं असेल तर जनरल मध्ये याचं नाव घेतो मी, अल्काइल क्लोरो सल्फाइड इस्टर. अल्काइल क्लोरो सल्फाइड इस्टर, अल्काइल क्लोरो सल्फाइड इस्टर. दिसत नसेल तर इथं लिहितो मी, अल्काइल क्लोरो सल्फाइड इस्टर, अल्काइल क्लोरो सल्फाइड इस्टर, राईट. इकडे दिसत नसेल तर मग याच्याकडे परत लोन पेअर आले, आणि जसा, आणि हा जो पायरिडिन आहे, पायरिडिन सोबत काय तयार होणार आहे, पायरिडिन सोबत इथं H, आणि हा Cl- आता याच्याकडे तयार होईल. म्हणजे काय तयार झाला, पायरिडियम क्लोराइड. काय तयार झाला, साल्ट, पायरिडियम क्लोराइड. आणि हा पायरिडियम क्लोराइड साल्ट सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करतो. म्हणजे याचा अर्थ, जसं जसं क्लोराइड आयन्स वाढत जातील तसं तसं सॅच्युरेशन जाईल, नंतर सुपर सॅच्युरेशनकडे जातो. ठीक आहे. तर जसं सॅच्युरेटेड सोल्युशन झालं तर नवीन क्लोरीन तयार होणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ सुपर सॅच्युरेशन सोल्युशनचा काही चान्स नाही. लक्षात ठेवा, जसा हा पायरिडियम क्लोराइड तयार झाला तर नवीन क्लोराइड आयन तयार होणार नाही, बरोबर आहे. मग आता इथं एक्सेस झाल्यामुळं हा अटॅक करेल. आता ते एक्सेस झाले, त्याला अटॅक करावं लागेल. एक्सेस झाल्यामुळं हा क्लोरीन काय करणार आहे, अटॅक करणार आहे.
ज्यावेळेस ह्या क्लोरीनला अटॅक करायचा असेल तर हा क्लोरीनला अटॅक करण्यासाठी दोन रस्ते असतात, दोन पाथ असतात, नंबर 1 आणि नंबर 2. तर तुम्ही सांगा कोणत्या पाथला तू प्रिफर करेल, कोणत्या मार्गाने जाईल अटॅक करण्यासाठी. येस, व्हेरी गुड. कारण जर तुम्ही 1 नंबरनं जर गेलात तर इथं तुम्हाला काय होईल, अटॅक म्हणजे रिपल्शन आहे, मोठा ग्रुप आहे, बल्की ग्रुप आहे, तो त्याला रिपेल करेल, येऊ देणार नाही. बरोबर आहे. स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे. इथून जर अटॅक केला तर स्टेरिक हिंड्रन्स काय कमी आहे. म्हणजे तो कोणता पाथ फॉलो करेल, सेकंड फॉलो करेल. मग जर सेकंड फॉलो केला तर त्याचा प्रोडक्ट काय भेटेल बघूत आपण. इथं CH3 क्लोरीन, याला थोडंसं साईडला ठेवतो मी, अगोदर जनरल काढून घेऊ. PH H, इथं ऑक्सिजन, सल्फर, क्लोरीन. बरोबर आहे. जसा क्लोरीन बॉन्ड तयार करेल तसा हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होऊन जाईल. बरोबर आहे. पहिल्या केसमध्ये ह्या क्लोरीननं अटॅक केला नंतर हा बॉन्ड ब्रेक झाला. याच्यामध्ये काय झालं, 3 सेंटर्ड इंटरमिजिएट तयार झाला. पहिल्याच्यात काय झालं, 4 सेंटर्ड इंटरमिजिएट. इथं काय 1 2 3 सेंटर्ड इंटरमिडिएट. लक्षात राहील 3 सेंटर्ड. SN2 मध्ये जनरली काय तयार होत असतं, SN2 मध्ये 3 सेंटर्ड इंटरमिडिएट, 3 सेंटर्ड इंटरमिडिएट. आणि SNI मध्ये आपला काय तयार झाला आता, 4 सेंटर्ड इंटरमिडिएट. मग जसा हा बॉन्ड कम्प्लिटली फॉर्म होईल, दिसतं येतं, चला दिसेल. जसा हा बॉन्ड कम्प्लिटली फॉर्म होईल, C बॉन्ड CH3 आणि हा Cl कम्प्लिटली फॉर्म झाला, तसा हा PH ट्विस्ट होईल आणि इकडल्या साईडला जाईल PH. याचं एक्सप्लेनेशन मी SN2 मध्ये दिलेलं आहे, H. आणि बाहेर काय पडला, इथं लिहितो मी S डबल बॉन्ड O मायनस आणि Cl. राईट. मग जसा मायनस चार्ज खाली उतरला की हा बाहेर पडेल, म्हणजे याच्यापासून काय भेटेल तुम्हाला परत, SO2 आणि Cl मायनस. तर हा Cl मायनस कुठं जाणार आहे, त्याच्यासोबत. समजलं, हा Cl मायनस कोणासोबत जाणार आहे, त्याच्यासोबत जाणार. तर ही झाली बॅलन्स रिॲक्शन. मग आता कन्फर्मेशन चेक करूत आपण याचं नंबर 1, याचा नंबर 2, नंबर 3. तर कन्फर्मेशन काय होईल, यस कन्फर्मेशन होईल. हे कन्फर्मेशन काय, R. कशामुळं, कारण इथं जो अटॅक झाला होता तो अटॅक कसा आहे, बॅक साइड अटॅक आहे. म्हणजे पायरिडिन मध्ये ही रिॲक्शन SN2 रिॲक्शन असते. हा ट्विस्ट होता. पायरिडिन जर तुम्ही ऍड केला असतं तर ही रिॲक्शन कोणत्या पाथवेनं झाली असती, कोणत्या रिॲक्शन मेकॅनिझमनं झालेली आहे, SN2 रिॲक्शन. आणि विदाउट पायरिडिन ती कोणत्या मेकॅनिझमनं झाली होती, SNR. चला तर मग आता एक नवीन एक्झाम्पल घेऊ, तिथं पण तुम्हाला लक्षात येईल की SN1 आणि SNI आणि SN2 कसं होतं. ठीक आहे. ओके. तर मग नेक्स्ट रिॲक्शन घेऊ आपण, ऍक्शन ऑफ PCl5 ऑन अल्कोहोल. ही रिॲक्शन तुम्हाला माहित असेल काय असेल, R बॉन्ड Cl POCl3 प्लस SCl. क्लिअर. ही जनरल रिॲक्शन होती. तर मग त्याच्यामध्ये चेक करायचं आपल्याला, हा जो R बॉन्ड Cl आहे म्हणजे आपला प्रोडक्ट जो आहे त्याचं कन्फर्मेशन काय असेल, रिटेन्शन असेल का इन्व्हर्जन असेल, रिॲक्शन मेकॅनिझम कोणता असेल, SN2 असेल की SNI असेल. तर फर्स्ट घेऊत आपण मेकॅनिझम. PCl5 ला आपण घेतलाय गॅस फेज मध्ये. गॅस फेज लक्षात ठेवा, गॅस फेज मध्ये घेतोय मी त्याला. परत मेकॅनिझम सेम आहे, म्हणजे रिॲक्टंट मी तेच घेतोय समजायला सोपं जाईल म्हणून. क्लिअर. PCl5 याची स्टोरी माहित असेल की हे 3 बॉन्ड सेम असतात, हे 2 बॉन्ड सेम असतात. ह्या 2 बॉन्डची लेंथ जास्त असते, 3 बॉन्डची लेंथ कमी असते. एक छोटीशी स्टोरी तुम्हाला माहित असेल. तर मग इथं अटॅक करणार परत तेच, ऑक्सिजनचा अटॅक होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्याच्यावर, P वर कमी आहे तर अटॅक होईल. अटॅक झाल्यानंतर इंटरमिजिएट कंडिशन. बस समजलं असेल तर तुम्ही फॉरवर्ड करून बघा, कारण का ज्याला समजलं नाही त्यासाठी मला हे पूर्ण लिहावंच लागणार आहे. असतात काही विद्यार्थी ज्यांना थोडंसं स्लो समजतं, प्रत्येक गोष्ट क्लिअर करावी लागते. पण ज्याला समजलंय, जे फास्ट आहे ते कंटिन्यू समोर जाऊ शकते. ठीक आहे. याच्यावर चार्ट, जसा हा बॉन्ड ब्रेक होईल, जसा हा O बॉन्ड P तयार होईल तसा एक बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक. कोणता एक बॉन्ड सध्या दाखवताना ब्रेक करा. जनरली
कोणता ब्रेक होत असतो? ऍक्सिलचा, कारण तो लूज असतो, राईट. याच्यावरच्या सॉरी आता प्लस येणार नाही, पूर्ण बॉन्ड ब्रेक झाल्यावर इथं येईल सी, इथं येईल CH3, इथं येईल PH, इथं H ऑक्सिजन. आता पूर्ण बॉन्ड झाला, इथं P Cl 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 आणि बाहेर काय पडला? Cl. इथं लक्षात ठेवा, इन गॅस फेज इथं जो Cl मायनस तयार झाला तो Cl मायनस H+ वर अटॅक न करता तो कुठं अटॅक करणार आहे? कार्बन. कुठं अटॅक करणार आहे? कार्बनवर. तर मग इथं कोणता अटॅक झालाय? बॅक साइड अटॅक झालाय. कोणता अटॅक झालाय? बॅक साइड. आणि बॅक साइड झाला म्हणजे कोणती रिॲक्शन असते? SN2 रिॲक्शन असते. चला तर मग इथं बॅक साइड अटॅक होईल तर परत बॉन्ड लूज होईल. C बॉन्ड CH3 PH H ऑक्सिजन फॉस्फरस Cl 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 Cl. आणि जसा हा क्लोरीन अटॅक करणार तसा हा काय होणार? बॉन्ड हे डॅश आहे, हा डॅश याच्या ब्रेक होणार, राईट. आणि नंतर याला एक हायड्रोजन राहिला, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. तर मग पुढे काय होईल? जसा क्लोरीन कार्बन बॉन्ड कन्फर्म तयार होणार, इथं लिहितो मी CH3. जसा हा कार्बन क्लोरीन बॉन्ड कंप्लीट फॉर्म झाला तसा C बॉन्ड कम्प्लिटली ब्रेक होईल आणि PH ट्विस्ट होईल, इथे येईल PH आणि हा आपला हायड्रोजन. तर मग बाय प्रोडक्ट काय तयार झाला? P बॉन्ड OH Cl 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 आणि Cl. मग याच्यात काय होणार? हा H, हा बॉन्ड खाली उतरलेला तर हा बॉन्ड वीक होऊन जाईल. कारण का? हे बॉन्ड आताच ब्रेक नाही होणार. कोणते? ऍक्सियल बॉन्ड ब्रेक होणार, कारण त्याची बॉन्ड लेंथ ही जास्त असते. तर मग H आणि Cl दोन्ही बाहेर पडले म्हणजे बाहेर काय पडला? HCl आणि उरला काय मग? P डबल बॉन्ड O Cl Cl Cl. म्हणजे इथं दोन्हीही बाय प्रोडक्ट सायमल्टेनियसली तयार झाले. ज्यावेळेस आपण SOCl2 ची ऍक्शन बघितली त्यावेळेस HCl अगोदर तयार झाला, नंतर SO2 तयार झाला होता, बरोबर आहे. आता रिटेन्शन का इन्व्हर्जन चेक करूत आपण. तर पहिला जो आहे 1 2 3 रिएक्टंट मध्ये कन्फर्मेशन काय आलं? R आलं. रिएक्टंट मध्ये कन्फर्मेशन काय आलं? R. आपला प्रोडक्ट चेक करूत आपण 1 2 3. म्हणजे कोणती रिॲक्शन झाली? इन्व्हर्जन प्रोडक्ट भेटतोय. म्हणजे रिॲक्शन कोणती झाली? SN2. लक्षात राहील. गॅसेस फेज मध्ये PCl5 काय प्रोडक्ट देणार आहे? इन्व्हर्टेड प्रोडक्ट देणार आहे. पण इथं थोडासा ट्विस्ट आहे. जर मी PCl5 ला सॉलिड स्टेट मध्ये घेतलं तिथं पण ट्विस्ट होता. कुठं? SOCl2 च्या ऍक्शन मध्ये. तिथं काय ट्विस्ट होता? SOCl2 ची ऍक्शन इन केस ऑफ पॅराडिन, इन अब्सेन्स ऑफ पॅराडिन. अब्सेन्स ऑफ पॅराडिन मध्ये SN आहे, अब्सेन्स ऑफ पॅराडिन मध्ये SN आहे, प्रेझेन्स ऑफ पॅराडिन मध्ये SN2. इथं इन गॅसेस फेज मध्ये SN2, राईट. आता सॉलिड स्टेट मध्ये घेऊ आपण. जी रिॲक्शन बघितली होती आपण ती PCl5 ची गॅसेस फेज मध्ये बघितली होती. आता जी रिॲक्शन बघणार होता आपण PCl5 इन सॉलिड स्टेट, राईट. लक्षात ठेवायचं PCl5 चे जे स्ट्रक्चर आहे ते सॉलिड स्टेट मध्ये मोर स्टेबल का आहे बघू. तर मग जर गॅस मध्ये तुम्ही PCl5 चा मॉलिक्यूल जर चेक केला तर PCl5 चा मॉलिक्यूलचं जी जॉमेट्री आहे ती अशा प्रकारची आहे. काय? ट्रायगोनल बायपिरॅमिडल. तर बॉन्ड अँगल कितीचा असेल? हा जर तुम्ही बॉन्ड अँगल घेतला किंवा हा घेतला किंवा हा घेतला तर 120 चा बॉन्ड अँगल आहे. आणि हा जर घेतला तर कितीचा आहे? 90 चा अँगल आहे, 90 चा बॉन्ड अँगल आहे. म्हणजे बॉन्ड अँगल्स डिफरंट आहे, स्ट्रेन वेगळा आहे, राईट. पण मी जर PCl5 सॉलिड स्टेट मध्ये चेक केला तर PCl5 सॉलिड स्टेट मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो? PCl4+ अँड PCl6-. लक्षात ठेवायचं सॉलिड स्टेट मध्ये PCl4+ आणि PCl6- फॉर्म मध्ये असतो. आणि तो फॉर्म का मोर स्टेबल आहे ते पण बघू आपण. PCl4 स्ट्रक्चर असेल टेट्राहेड्रल. PCl4 स्ट्रक्चर काय असेल? टेट्राहेड्रल. आणि PCl6 जर स्ट्रक्चर घेतला आपण तर PCl6 स्ट्रक्चर काय असेल? यस, ऑक्टाहेड्रल. कोणतं स्ट्रक्चर असेल? ऑक्टाहेड्रल. याच्यात जर आपण कोणता जरी बॉन्ड अँगल घेतला
कोणता जरी बॉन्ड अँगल घेतला तर तो कितीचा असतो, 90चा असतो. याच्यात आपण कोणता जरी बॉन्ड अँगल घेतला तर तो 100 कितीचा असतो, 109च्या जवळपास असतो. म्हणजे इथं सिमेट्री कशी आहे, जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द PCl5. राईट. तर मग आता ऍक्शन बघूत आपण याच्यावर की PCl5 सॉलिड स्टेट मध्ये कसा ऍक्शन दाखवतो. प्रोडक्ट तोच भेटणार आहे, फक्त म्हणजे काय, जनरल रिॲक्शन जर घेतली आपण R बॉन्ड OH प्लस PCl5 in solid state, PCl5 solid state gives R bond Cl plus POCl3 plus SCl. क्लिअर, इथपर्यंत ठीक आहे. आता बघूत मेकॅनिझम. त्याच्यामध्ये जर सपोज एक्झाम्पल घेतलं मी, CH3 बॉन्ड C PH H OH. आता तो कोणासोबत रिॲक्ट होईल, PCl4 सोबत का PCl6 सोबत. इथे दोन ऑप्शन आहेत, कोणासोबत रिॲक्ट होईल, PCl4 सोबत, कारण त्याच्याकडे व्हॅकन्सी आहे, इलेक्ट्रॉन व्हॅकंट आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. राईट. तर याच्यात कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम होणार नाही, म्हणजे पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन, पार्शियल बॉन्ड ब्रेकिंग होणार नाही. तर इथं काय होणार, डायरेक्ट बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो न्यूट्रलाइज होईल आणि तो पॉझिटिव्ह चार्ज याच्यावर होईल. म्हणजे प्रोडक्ट काय भेटेल तुम्हाला, CH3, इथं PH हा आपला हायड्रोजन, इथं येईल ऑक्सिजन, ऑक्सिजनवर चार्ज काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आणि कंप्लीट बॉन्ड तयार होईल. राईट. आता इथं आहे ट्विस्ट. तर इथं जो अटॅक होणार आहे तो आता पुढचा अटॅक होणार आहे PCl6 मायनसचा. PCl6 मायनस हा हायड्रोजन अबस्ट्रॅक्टर आहे, PCl6 वर मायनस चार्ज आहे, तर हा काय झाला, अबस्ट्रॅक्टर म्हणून काम करेल. मग इथं काय भेटेल तुम्हाला, PCl5 प्लस SCl, म्हणजे हा काय करतो, हायड्रोजनला अबस्ट्रॅक्ट. काय भेटेल तुम्हाला, PCl5 प्लस SCl. तर मग उरला काय, मग हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो न्यूट्रलाइज होऊन जाईल, त्याच्यावरचे लोन पेअर परत मेंटेन होतील आणि प्रोडक्ट भेटेल तुम्हाला PH, इथं H, इथं ऑक्सिजन, याच्यावरचे लोन पेअर, फॉस्फरस, क्लोरीन 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 क्लोरीन. राईट. आता परत एकदा इंटरनल अटॅक. आता कोणी अटॅक करणारा उरलाच नाहीये. ठीक आहे. तर मग आता इंटरनल अटॅक होण्याचा होईल ह्या क्लोरीनचा, स्टेप 1. राईट. नंबर 2, नंबर 3. चला तर मग परत याला आपण पिक्चराइज करू आणि इंटरमिडिएट कसा तयार होतो बघूत आपण. तुम्हाला पण जमेल, व्हिडिओ स्टॉप करा आणि प्रयत्न करून बघा. ज्याला जमत नाही ते लक्ष देऊ शकता. H, इथं मी जर Cl लिहिला तर हा Cl काय तयार करेल, बॉन्ड तयार करेल. तुमचा ऑक्सिजनचा बॉन्ड काय होत जाईल, वीक होत जाईल. हा फॉस्फरस आहे, इथं एक क्लोरीन आहे, इथं एक क्लोरीन आहे, इथं एक क्लोरीन आहे आणि हा एक क्लोरीन आहे. ठीक आहे. मग फॉस्फरसचा बॉन्ड जर कार्बन ऑक्सिजन मधला बॉन्ड वीक होत गेला तर याच्यात बॉन्ड तयार होईल आणि हा सुद्धा बॉन्ड काय होत जाईल, वीक होत जाईल. सो परत एकदा किती सेंटर्ड इंटरमिडिएट तयार झाला, 4 सेंटर्ड इंटरमिडिएट. आणि इथं जो अटॅक झाला तो अटॅक कोणता झाला, SNI, इंटरनल अटॅक फ्रॉम फ्रंट साइड अटॅक. राईट. तर मग प्रोडक्ट काय भेटेल आपला, प्रोडक्ट लिहितो मी CH3 PH H आणि हा काय असेल, Cl. उरला काय मग, P डबल बॉन्ड O Cl Cl C, टेट्राहेड्रल जॉइंट. क्लिअर. आता रोटेशन चेक करूत आपण याला रोटेशन चेक करताना याला नंबर 1, याला नंबर 2, याला नंबर 3. रोटेशन काय असेल, R रोटेशन असेल. आणि इथं जर चेक केलं आपण 1 2 3, इथं सुद्धा रोटेशन काय आलं, R आलं. म्हणजे याचा अर्थ रिटेन्शन ऑफ कॉन्फर्मेशन. काय मेंटेन केलं त्यांनी, रिटेन्शन ऑफ कन्फर्मेशन. राईट. तर मग याला जर चेक, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, PCl5 इन गॅस फेज काय दाखवलं, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. राईट. प्रोडक्ट काय भेटला, इन्व्हर्टेड प्रोडक्ट. सो देर इज 100% इन्व्हर्जन. आणि PCl5 इन सॉलिड स्टेट कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, PCl4 प्लस PCl6 मायनस. राईट. तर मग इथं
कोणती रिॲक्शन होणार? SNI रिॲक्शन होणार. प्रोडक्ट काय भेटणार? रिटेन्शन भेटणार. रेफरन्स साठी जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता ऑर्गॅनिक केमिस्ट्री बाय मॉरिसन अँड बॉयड. हे जे बुक आहे याच्यामध्ये तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. क्लिअर? नाव नेक्स्ट एक्झाम्पल. चला तर मित्रांनो, मग आपण पुढचा पॉइंट कव्हर करतोय, रिअरेंजमेंट इन SNI. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतोय. अगोदर रिॲक्शन करून दाखवतो मी तुम्हाला. CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 OH प्लस S डबल बॉन्ड O Cl. राईट. इथं विचारलाय व्हॉट इज द मेजर प्रोडक्ट. यस, व्हिडिओला स्टॉप करा, चेक करा आन्सर येते का तुम्हाला. नंतर आपण इथं चेक करू की आन्सर काय असेल. झालंय? ओके, चेक करू आता. तर इथं आन्सर दिलं होतं आपल्याला CH3 बॉन्ड CH इथाइल Cl CH डबल बॉन्ड CH2 100%. हा प्रोडक्ट जो भेटणार आहे तो प्रोडक्ट 100% भेटणार आहे. आणि बाय प्रोडक्ट काय असेल? यस, बाय प्रोडक्ट असेल SO2 प्लस SCl. दोन्ही कोणत्या फॉर्म मध्ये जाणार आहेत? गॅसेस फॉर्म मध्ये जाणार. राईट. तर मग इथं हा प्रोडक्ट कसा भेटला त्याला एक्सप्लेन करण्यासाठी सायंटिस्ट लोकांनी कशाची मदत घेतलेली आहे? SNI ची. तर कसं घेतलं, कसं मेकॅनिझम झालं ते चेक करूत आपण. मेकॅनिझम. ठीक आहे. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड OH Cl. तर हा लोन पेअर, याचे लोन पेअर अटॅक करतील. अटॅक केल्यानंतर बाहेर काय पडेल? -Cl आणि बॉन्ड पेअर होईल तुमचा CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. राईट. इथं CH2 इथं असेल है ना O S डबल बॉन्ड O Cl आणि याला अटॅच असेल H प्लस. तर बाहेर काय पडणार आहे? इथून H प्लस बाहेर पडणार, कारण हा Cl मायनस त्याला घेऊन जाणार आहे. राईट. म्हणजे बाय प्रोडक्ट काय भेटणार आहे? SCl. तर राईट, इथं चेक करूत आपण आणखी एकदा. CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड ऑक्सिजन S डबल बॉन्ड O Cl. 100% प्रोडक्ट का भेटला ते चेक करतोय आपण. तर मग इथले लोन पेअर ह्या कार्बन अटॅक करतील. नंबर 1 स्टेप. जसं हा कार्बन अटॅक केला तसा इथला डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल. नंबर 2 स्टेप. जसा तो डबल बॉन्ड इथं शिफ्ट झाला तसा हा इकडे शिफ्ट होईल. आणि ही नंबर 3 स्टेप. आणि जसा हा शिफ्ट झाला तसा हा इकडे शिफ्ट होईल. आता याचं बघा किती किचकट आहे, पण एकदम सिंपल घेऊत आपण. काय काय झालं बघूत आपण. इथं लिहितो मी CH3. कोणता बॉन्ड अगोदर तयार झाला? इथं लिहिलं मी क्लोरीन बॉन्ड. ठीक आहे. इथं लिहितो क्लोरीन बॉन्ड जसा तयार झाला. राईट. इथं डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड मधला जो पाय बॉन्ड आहे तो वीक होत जाईल CH. आणि हा CH2 पहिल्या केसमध्ये हा बॉन्ड तयार झाला. दुसऱ्या केस लगेच जसा हा तयार झाला तसा हा वीक होत जाईल. आणि जसा हा वीक होत जाईल तसा इकडे तयार होत जाईल. आणि जसा हा तयार होत गेला तसा हा बॉन्ड पण परत काय होणार? वीक होणार, ऑक्सिजन वाला. आणि इथं सल्फर डबल बॉन्ड आहे. जसा ऑक्सिजन मधला हा बॉन्ड वीक होत जाईल तसा याच्यामध्ये बॉन्ड तयार होत जाईल. आणि बॉन्ड तयार झाल्यानंतर तसा याच्यातला वीक होत जाईल. आता किती सेंटर तयार झाले बघा. ह्या केसमध्ये किती सेंटर तयार झाले? 1 2 3 4 5 6 6 सेंटर्ड इंटरमिजिएट भेटला आपल्याला. किती भेटला? 6 सेंटर्ड इंटरमिडिएट. हे सगळं सायमल्टेनियसली होत असतं. हे काय होत असतं? सगळं सायमल्टेनियसली 6 मेंबर्ड इंटरमिडिएट. मग शेवटी काय तयार झाला बघूत आपण. CH3 हा Cl इथं अटॅच केला. CH Cl याच्यातला बॉन्ड कमी झाला आणि इकडे तयार झाला CH डबल बॉन्ड CH2 आणि हा बॉन्ड ब्रेक झाला. म्हणजे काय भेटला तुम्हाला? बाय प्रोडक्ट परत एकदा SO2. पहिल्यांदा HCl, नंतर SO2,
पण इथं 4 सेंटरच्या ऐवजी आता काय भेटला तुम्हाला 6 सेंटर इंटरमिडिएट. इंटरनल अटॅक झाला, इंटरनल अटॅक झाला. लक्षात. तर हे झालं SO2 ची. आणखी एक असं एक्झाम्पल देतो मी, तुम्ही त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सपोज मी थोडासा बॉन्ड चेंज करतो. चालेल, स्क्रीनशॉट घ्या, लिहून घ्या. दुसरं एक्झाम्पल ह्याच पद्धतीने देतो, त्याच्यात सुद्धा मेकॅनिझम 100% प्रोडक्ट देईल मी तुम्हाला. मेकॅनिझम प्रयत्न करून बघा. एक सिंपल एक्झाम्पल आहे, आता सगळ्यांना समजलं असेल. खूप सोपं आहे हे सगळं. एकदा सांगेपर्यंत उशीर आहे फक्त. CH2 डबल बॉन्ड CH2 समजा आपण याला असं देऊ. ठीक आहे. CH3 CHOH CH डबल बॉन्ड CH2. राइट. S डबल बॉन्ड O Cl इथं ॲरो देतो, ॲरो तुम्हाला प्रोडक्ट देतो मी. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 Cl SO2 प्लस SCl. ह्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करा. स्टॉप करा अगोदर, प्रयत्न करा मनाने. बघा जमलं तर मला लाईक जरूर द्या. राईट. झालंय, चेक करतात आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH2 इथं कोणाचा अटॅक होणार आहे. इथं जो OH आहे हा OH सल्फरवर अटॅक करेल. ठीक आहे, आता इकडे लिहित नाही खूप लांब, इथं सल्फरवर अटॅक करेल. म्हणजे तुम्हाला काय भेटेल, CH3 CH डबल बॉन्ड CH2 बाहेर काय पडेल, Cl मायनस OS डबल बॉन्ड O ClH प्लस. मग याच्यातून H प्लस बाहेर पडणार म्हणजे SCl. हा जो SCl बाहेर पडेल. तर मग काय भेटलं, CH3 CH डबल बॉन्ड CH2. समजते ना. OS डबल बॉन्ड O Cl. क्लिअर. तर मग आता इंटरमिडिएट याला थोडंसं असं लिहूत आपण, समजायला सोपं जाईल. CH डबल बॉन्ड CH2. तर मग काय होणार आहे, हा Cl पहिल्या स्टेपमध्ये याच्यावर अटॅक करेल, फर्स्ट स्टेप. नंतर हा सेकंड स्टेप झाली. नंतर हा थर्ड स्टेप झाली की हा ब्रेक होईल, फोर्थ स्टेप. याचं इंटरमिजिएट काढून बघा, प्रयत्न करा. आता इंटरमिजिएट आलाय का, चेक करू दादा आपण किती स्टँडर्ड तयार होईल. परत एकदा CH3 CH राईट. इथं CH2. आता क्लोरीन आहे, इथं क्लोरीन S डबल बॉन्ड O असा बॉन्ड घेऊ आपण. जसा क्लोरीननं ह्या कार्बनवर अटॅक केला, जसा बॉन्ड तयार होईल तसा हा पाय बॉन्ड काय होत जाईल, वीक होत जाईल. तसा पाय बॉन्ड याच्यात काय तयार होत जाईल. तयार झाला तर हा O बॉन्ड काय होत जाईल, वीक होत जाईल. वीक झाल्यानंतर इथं काय तयार होत जाईल, पाय बॉन्ड तयार होत जाईल. पाय बॉन्ड तयार झाल्यानंतर हा काय होत जाईल, वीक होत जाईल. सिंगल बॉन्ड वाले ब्रेक करून द्या, पाय बॉन्ड वाले तयार करून टाकूत आपण. चला मग CH3 CH डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 Cl आणि बाय प्रोडक्ट काय भेटला, SO2 गॅस. परत इथं SCl भेटला, इथं SO2 भेटला आणि इथं काय भेटला तुमचा, तो 100%. हा जो प्रोडक्ट भेटला होता तो काय भेटला होता, 100%. सो तो कोणता मेकॅनिझम फॉलो करतोय, SNI मेकॅनिझम फॉलो झालंय, इंटरनल अटॅक. क्लिअर, समजते. चला तर मग इथं आपलं SNI संपलेलं आहे. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूयात एका नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत